बालकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, बुद्धीचा आणि सर्वांगीण शारीरिक विकास हा व्यवस्थित व्हावा, यासाठी आजकाल सुवर्णप्राशन हे दिलं जातं. सुवर्णप्राशन म्हणजे नक्की काय? तर सुवर्ण आणि इतर मेध्य औषधींनी सिद्ध आपण घृत हे मधासोबत बालकाला देत असतो. 1 ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांना आपण सुवर्णप्राशन हे करू शकतो. नमस्कार, मी वैद्य कृपाल वर्तक. आज आपण सुवर्णप्राशनाबद्दल माहिती पाहणार आहोत. खरं तर सुश्रुताचार्यांनी सुवर्णप्राशनासाठी लागणारी द्रव्य ही पुष्य नक्षत्रावर जमा करावी किंवा सुवर्णप्राशन बनवावं असं वर्णन जे ते केलेलं आहे. आणि इतर रसायन द्रव्यांप्रमाणेच सुवर्णप्राशन जे आहे ते सुद्धा त्याचं रोज सेवन करणं हे गरजेचं आहे. तरच त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला मिळू शकतात. ह्याचंच वर्णन करत असताना वाग्भटाचार्यांनी सुद्धा वर्षम वीडा वपुमेधा बलवर्ण करा असं वर्णन जे आहे ते अष्टांग हृदय संहितेमध्ये आलेलं आहे. म्हणजेच जर सुवर्णप्राशनाचं सलग 1 वर्ष तुम्ही सेवन केलं तर त्यामुळेच मेधा म्हणजेच बुद्धी आणि इतर स्मरणशक्ती, शारीरिक विकास हा बालकाचा व्यवस्थित होण्यामध्ये सुवर्णप्राशनामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या बालकांचा सर्वांगीण शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास चांगला व्हावा असं वाटत असेल तर आजच सुवर्णप्राशन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा मला मेसेज करायला विसरू नका. धन्यवाद.